वैदास बोरसे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणटेकडी. माझा विषय आहे माझे स्वप्न. आदरणीय अध्यक्ष महोदय, माझ्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी माझे स्वप्न या विषयावर माझे मनोगत आपल्या समोर मांडणार आहे. मित्रांनो, स्वप्न म्हणजे केवळ झोप्यात पडणारे चित्र नव्हे, तर जागेपणी डोळ्यात साठवलेली उद्देशांची ज्योत असते. ज्याच्या आयुष्यात स्वप्न नाही त्याचे जीवन दिशाही नसते. स्वप्नच माणसाला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची प्रेरणा देते. माझे स्वप्न आहे की मी एक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ, समाजोपयोगी नागरिक व्हावे. मला असे वाटते की शिक्षण हे समाज बदलाचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यामुळे माझे स्वप्न आहे की मी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा. मित्रांनो, आज आपल्या देशात अजूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. गरिबी, अज्ञान, सामाजिक अडचणी यामुळे त्यांचे भविष्य अंधारात आहे. माझे स्वप्न आहे की अशा मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा द्यावी. माझे स्वप्न आहे की माझा देश भारत शिक्षण, विज्ञान, आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात अग्रस्थानी असावा. प्रत्येक नागरिक सुरक्षित, स्वावलंबी आणि राष्ट्रभक्त असावा. स्त्री पुरुष समानता, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण या मूल्यांची त्यांना जोपासणी व्हावी. मित्रांनो, स्वप्न पाहणे सोपे असते, पण ते पूर्ण करणे कठीण असते. त्यासाठी मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. अपयश आले तरी न डगमगता पुन्हा उभे राहणे हेच खरे यश आहे. मी रोज स्वतःला एकच प्रश्न विचारते, मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले का? हा प्रश्न मला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. मी माझे भाषण एका सुंदर विचाराने संपवते, स्वप्न ते जे तुम्हाला झोपून नाही दे. धन्यवाद.